हा काय रे यश बोल. अरे अरे, हसतोस काय नुसता बोल ना. तू ते म्हणत होतास ना काय नियती का काय. अरे मी असं म्हणत होतो की तू दिवसभर सतत त्या नेहा कामतचा विचार करत असतोस ना. मग आज तू जरी ऑफिसला गेला नाहीस ना तरी बरोबर ती तुला दिसणार, ती तुझ्या समोर येणार. यालाच नियती म्हणतात. दिसणार नाही, दिसलीये. कोण? नेहा कामत आपल्या घरात आली. नेहा कामत नाही रे, आज नियतीने तुझं ऐकलंय बघ. शेफाली? अरे ती इथे काय करते पॅलेस मध्ये? प्रेम रे, तुझं प्रेम खेचून घेऊन आलंय तिला इथे. आणि एखादं लहान मूल बागडावं ना तशी बागडते घरभर. तिच्या नजरेला मी नको पडायला. मी एक काम करतो यश, मी दार लावून घेतो आणि आपल्या सर्वंटला सांगतो की तू बाहेरून लॉक कर. असं काय करतो समीर, मी सांगतो तिला. एक मिनिट, मी तिला पाठवतो रूमवर. वन सेकंड. अरे काय कमाल आहे यार तुझी. तू मित्र आहेस ना माझा. थांब जरा थांब, मी दार लावून घेतो. थांब. ओके. शेफाली, 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 शेफाली. एक्सक्यूज मी. इथे कुठली मुलगी आली आहे का? नाही. मला मला पाणी हवं होतं. नाही. बाहेर घ्या. तुम्ही कोण? सर मी नेहा कामत, मुंबई ब्रांचहून आली आहे. नाही म्हणजे काय, आमच्या स्वयंपाकघरात बाई माणूस दिसत नाही ना, म्हणून म्हटलं कोण आहे बुवा विचारावं. नाही सर, ती सिमी मॅमला फाईल द्यायची होती. मी आणि माझी कलिग शेफाली आलो होतो. ती कुठेतरी गायब झाली सर. मी तिला शोधतीये. सर बाहेर असेल ती, मी जाते तिथे. चहा कॉफी घेतल्याशिवाय कसं जातात तुम्ही? अच्छा. काय आमचा शेफ आहे ना, यश कुमार अतिशय सुंदर स्वयंपाक बनवतो आणि चहा कॉफी अप्रतिम बनवतो. अरे आपल्याकडे पाहुणे आले, तू पाठ करून काय उभा आहे? सॉरी. हा सॉरी. नाही काय लाजतोय जरा म्हणून असं आहे. तुम्हा मुलांना आजकाल काय आवडतं? पावभाजी ना. पावभाजी काय काय मोठ्याने बोल. काय? अरे मोठ्याने बोल. काय? सर खरंच मला काय नकोय सर. लक्ष्मीपूजनाला सगळ्या स्टाफला मी बोललोच आहे. आणायचं तुम्ही आलेलाच आहात. तुमच्यातर्फे निरोप देतो मी. ते येताना सगळ्यांनी घेऊन या. निघते सर. बरं हॅपी दिवाळी. बरं, हॅपी दिवाळी. नेहा, मी तुला सांगणारच होतोय बघ, मी इथे शेफ म्हणून पण नोकरी करतो. पाहुणे गेले. बघितलंस,
याला म्हणतात प्रेम. आज तू ऑफिसला गेला नाही, पण दिवसभर तुझ्या मनात तिचाच विचार चालू होता आणि म्हणून ती बरोबर आपल्या पॅलेसमध्ये आली. सर, मान्य करा, यालाच म्हणतात प्रेम, याला म्हणतात नियती. खरंय समीर, यालाच म्हणतात खरं प्रेम, यालाच म्हणतात नियती. म्हणूनच आज शेफाली आपल्या घरी आली. नाही 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 नाही. नेहा आपल्या घरी आली ही नियती होती, पण शेफाली आपल्या घरी आली हा अपघात होता. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आमच्या बाबतीत जे घडतं ते नियती प्रेम, तुझ्या बाबतीत जे घडतं तो अपघात. नॉनसेन्स, जस्ट अ कोइन्सिडन्स. अगं, हा ना फक्त कोइन्सिडन्स नाहीये. आता बघ ना, घारतोंडे सरांनी स्टाफ मधल्या सगळ्यांना सोडून मलाच का फाईल घेऊन इथे पाठवलंय? अगं, कारण हेच तर देवाचं प्लॅनिंग आहे ना. पुढे जाऊन मलाच या घरात सून म्हणून यायचंय असा इशारा दिलाय देवाने. अरे बाबा, इशारों को समझो, मैं बोला था. आता तर देवही तुला सांगू पाहतोय की ती हीच मुलगी आहे जिच्यावरती तुझं प्रेम आहे. मला सांग समीर, एखाद्या वर्षानुवर्ष चालत असलेल्या मालिकेसारखं रोज तेच 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 बोलून कंटाळा नाही आला तुला? नाही नाही नाही, तू मला कितीही रटाळ मालिकेची उपमा दे, पण मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्याच्या फिल्म मध्ये हीच मुलगी आहे जी तुझ्या घराचं माप ओलांडणार. मला तर मी डायरेक्ट माप ओलांडून या घरात येताना दिसते. कसला सुंदर आहे यार हा पॅलेस. शेफाली, तू परीसारखी पॅलेसची स्वप्न नको बघूस. जर तुझ्या नशिबात असेल ना तर तुला नक्की मिळेल. आणि तू म्हणतेस तसं खरं झालं, तुझं जर समीर सरांशी लग्न झालं तर एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या घरची सून होणं इतकं सोपं नाहीये. आज ठरलेलं आहे की हीच या घराची सून होणार आणि आजोबांची नाच सून. जग्गोला जाऊन सांगायला पाहिजे की तुम्हाला नाच सून मिळालेली आहे. अरे सगळा टाइमपास झाला असेल तर आपण थोडं काम करूया. हॅलो हॅलो हॅलो, काम कसलं? आपलं सकाळी नाही का ठरलं आज आपण सुट्टी घ्यायची म्हणून? मग मगाशी सगळे खेळत असताना तू का गेला होतास ऑनलाईन मीटिंग साठी? आता मला काम करायचंय, वर्क फ्रॉम होम. कम ऑन. ऐकतच नाही सर मागं. तर काय केलं? काय केलं? असा वेळ टाकतोस तू? चला आपण आता काम करू. चला. शेफाली, असं का म्हणतेस यार तू नेहा? तुला माझं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटत नाही का? तसं नाही ग शेफाली. या घरात आल्यावर जे मला जाणवलं ते मी तुला सांगितलं. हे घर खूप मोठं आहे, पण इथे राहणाऱ्या सगळ्यांच्या तऱ्हा खूप वेगवेगळ्या आहेत. आपले सिम्मी मॅम खूप वेगळे आहेत, मोठे सर पण खूप वेगळे आहेत, आणि आपले समीर सर तर त्याहून वेगळे. तशी सगळी माणसं खूप चांगली आहेत, पण तरी इथली नाती थोडी विखुरलेली आहेत. तू जर या घरी लग्न करून आली ना तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, इथे सगळ्यांना एकत्र बांधून ठेव. येस मॅम. चल आता